नमस्कार. HMPV हा व्हायरस मुलांमध्ये जास्त घातक आहे आणि मुलांमध्ये जास्त सीरियस आजार होतो, असं म्हटलं जातंय. तर काय परिस्थिती आहे? खरंच असं आहे का? आणि असेल तर ते टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? याच्यावर आज आपण डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर निखिल मुसळे, मी बालरोगतज्ञ आहे आणि आपण आज डिस्कस करणार आहोत लहान मुलांमधील HMPV या व्हायरसच्या इन्फेक्शनवर. तर चला मग सुरू करूया. तर हे बरोबर आहे की HMPV हा व्हायरस जर लहान मुलांमध्ये इन्फेक्शन झालं तर तो जास्त सिरियस लक्षणं दाखवू शकतो, पण दाखवेलच असं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं की हा एक RNA व्हायरस आहे. हा व्हायरस 2001 सालापासूनच आपल्याला माहिती आहे आणि दरवर्षी या व्हायरसचे हिवाळ्याच्या लेट विंटरमध्ये आणि अर्ली स्प्रिंग म्हणजे हिवाळ्याच्या शेवटी इपिडेमिक म्हणजे साथ ही येतच असते. फक्त आपल्याकडे आपण व्हायरोलॉजिकल टेस्टिंग म्हणजेच PCR टेस्ट सगळ्याच वेळी करत नाही सगळ्याच पेशंटची. साधा सर्दी पडसं वगैरे असेल तर आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिली की ते बरे होतात. त्यामुळे आपल्याला माहिती नाही की याच व्हायरसचा असतं. पण याचबरोबर या HMPVच्या बरोबरच रेस्पिरेटरी सिन्सायशल व्हायरस, ॲडिनो व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, पॅराइन्फ्लुएन्झा व्हायरस या व्हायरसेसची देखील या सीझनमध्ये साथ असते आणि या सगळ्यांची लक्षणं ही ओव्हरलॅपिंग असतात. त्यामुळं आपण एक व्हायरल इन्फेक्शनची ट्रीटमेंट घेतली तरी ते आजार बरे होऊन जातात. त्यामुळं हा व्हायरस आत्ता जरी जास्त दिसून येत असला, डायग्नोस होत असला, तरी याच्या साथी मात्र फार पूर्वीपासून दरवर्षी येत आहेत. ठीक आहे. आणि डॉक्टर्स ते ट्रीटही करत आहेत. तर आता लहान मुलांमध्ये हा सिरियस इन्फेक्शन कॉज करतोय. तर हे समजावून घेऊयात आपण. तर आता लहान मुलांमध्ये म्हणजे 1 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये याचं जास्त सिरियस इन्फेक्शन दिसून येऊ शकतं. प्रत्येकामध्ये होईलच असं काही नाही. आता याच्याच कॅटेगरीतला म्हणजे हा जसा पॅरामिक्झोवायरिडी फॅमिलीतला व्हायरस आहे, तसाच दुसरा एक व्हायरस आहे पॅरामिक्झोवायरिडी फॅमिलीतला, जो की आहे रेस्पिरेटरी सिन्सायशल व्हायरस आणि हा याच्याच कॅटेगरीतला व्हायरस आहे. परंतु रेस्पिरेटरी सिन्सायशल व्हायरस हा HMPV पेक्षा जास्त सिरियस इलनेस कॉज करू शकतो आणि जास्त कॉमनली 1 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये, बाळांमध्ये दिसून येतो. आणि हा व्हायरस मात्र ब्रॉन्किओलायटिस, ब्रॉन्कायटिस किंवा व्हायरल न्यूमोनिया यासारखे आजार करण्यामध्ये HMPV पेक्षा पुढे आहे. आणि हा व्हायरस खूप आधीपासूनच दरवर्षी हिवाळ्यामध्ये किंवा लेट विंटरमध्ये इपिडेमिक स्वरूपात येत असतो आणि लहान मुलांमध्ये म्हणजे बाळांमध्ये ब्रॉन्किओलायटिस, ब्रॉन्कायटिस यासारखे इन्फेक्शन कॉज करतच असतो, RSV. पण HMPV जो आहे हा RSV पेक्षा थोडासा कमी सिरियस इलनेस करतोय, असं पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. याचं कारण आहे की NS1 आणि NS2 हे जे 2 नॉन स्ट्रक्चरल प्रोटीन्स आहेत, जे की RSV वर आढळतात, ते HMPV मध्ये नाहीये. ठीक आहे. त्यामुळं हे 2 प्रोटीन्स नसल्यामुळं HMPVचा आजार हा ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्किओलायटिस, न्यूमोनिया करू शकतो, पण लेस कॉमनली दॅन द RSV. आणि जसं की मी म्हणलं की पूर्वीपासूनच RSVचे इपिडेमिक होत आलेले आहेत, HMPVचे पण होत आलेले आहेत आणि डॉक्टर्स RSVने झालेले न्यूमोनियाज, ब्रॉन्किओलायटिस आणि ब्रॉन्कायटिस यासारखे आजार हे आतापर्यंत ट्रीट करतच आलेले आहेत. त्यामुळं जरी HMPV मुळे ह्या सारखे आजार 1 वर्षाच्या खालच्या बाळांना झाले, तरी सुद्धा त्याचा सपोर्टिव्ह उपचार आहे, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे आणि त्यासारखाच व्हायरस असलेल्या RSVची उपचार करण्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट डॉक्टर आतापर्यंत वापरतच आलेले आहेत. त्यामुळे जरी एखाद्या बाळाला झाला तरी देखील डॉक्टरांकडे त्याचे सर्वच बालरोगतज्ञांकडे त्याची उपचार करण्याचा अनुभव म्हणा किंवा लाईन ऑफ ट्रीटमेंट ही एक जनरली माहिती आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाहीये. ठीक आहे. तसंच 1 वर्षाच्या वरच्या बाळांमध्ये देखील हा झाला तरी हा एक माइल्ड इलनेस कॉज करतो. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी वगैरे किंवा घसा दुखणं आणि फारच पुढे गेला तर मग कान फुटणं वगैरे. ठीक आहे. पण ते गोळ्या औषधांवर घरच्या घरी बरे होऊ शकतात. ठीक आहे. तर त्यामुळं सगळ्यांनी घाबरून जायची गरज नाहीये, पण प्रिकॉशन मात्र घेतल्या पाहिजे. तर आता HMPVचं इन्फेक्शन आपल्या मुलांना होण्यापासून टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? तर जी प्रिकॉशन्स आपण कोविड काळामध्ये घेत होतो, की हात स्वच्छ धुवायचे मुलांचे, हातपाय सकाळ, दुपार, संध्याकाळ बाहेरून आल्यानंतर हातपाय साबणाने स्वच्छ धुवा. मुलांना मोठी जी मुलं आहेत 3-4 वर्षाच्या पुढची, त्यांना सवय लावा की शक्यतो तोंडाला वगैरे हात लावू नये सारखं. हात पाय धुण्याची त्यांना स्वतःहून धुण्याची सवय लावा. गर्दीच्या ठिकाणी त्यांना जर सर्दी खोकला झालेला असेल तर स्वतः सेल्फ मेडिकेशन न घेता किंवा घरच्या घरी उपचार न करता
जुनी औषधं परत मेडिकलमधून स्वतःच्या मनाने आणून त्यांना घरच्या घरी उपचार न देता डॉक्टरांना दाखवून त्यांच्याकडून तपासून वैद्यकीय सल्ल्यानेच उपचार घ्या. ठीक आहे. जर सर्दी खोकला मुलांना झाला असेल तुमच्या, तर त्यांना शाळेत पाठवू नका ते बरा होईपर्यंत. जर तुमचे बाळांना तुम्ही डे केअरला पाळणा घराला सोडत असाल, तर सर्दी खोकला झाल्यानंतर त्यांना पाळणा घरात डे केअरमध्ये सोडू नका, जेणेकरून की इतर बाळांना मुलांना तो पसरणार नाही. जर 1 वर्षाच्या खालच्या बाळांना हा आजार HMPVचा इन्फेक्शन होऊ नये यासाठी काय करायचं? जसं की आपल्याला माहिती आहे की HMPVचं इन्फेक्शन हे कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला होऊ शकतं. त्यामुळे जर घरात कोणालाही मोठ्या मुलांना किंवा ॲडल्ट्सना मोठ्यांना सर्दी, खोकला, ताप यापैकी काहीही लक्षण असेल, तर त्यांनी 1 वर्षाच्या खालच्या बाळापासून शक्यतो लांब राहा. किंवा बाळाजवळ जाणं गरजेचंच असेल, तर तोंडाला मास्क लावून बाळाजवळ जा. बाळाला घेण्याआधी हात कोपरापर्यंत साबणाने स्वच्छ धुवा आणि मगच बाळाला घ्या. तसंच अ, जर आईलाच सर्दी, खोकला किंवा ताप असेल बाळाच्या, तर मग जर आईला सर्दी, खोकला किंवा ताप असेल, तरी देखील आई बाळाला घेऊ शकते आणि बाळाला दूध सुद्धा पाजू शकते. फक्त आईनं काय करायचंय, प्रत्येक वेळी बाळाला घेताना हात साबणाने स्वच्छ धुवायचे आणि तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधायचे, जेणेकरून की आईचा सर्दी, खोकला बाळाला नाही होणार. ठीक आहे. तसंच जर बाळाला सर्दी, ताप किंवा खोकला यापैकी काहीही लक्षण दिसून आलं, तर ताबडतोब डॉक्टरांकडे बाळाला तपासायला घेऊन जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बाळाचे उपचार घ्या. ह्या जर प्रिकॉशन पाळल्या, तर 1 वर्षाच्या खालच्या बाळांना सुद्धा आपण हे HMPVचं इन्फेक्शन होण्यापासून वाचवू शकतो. ठीक आहे. त्यामुळं घाबरून जाऊ नका, पण आपल्या बाळांची, मुलांची आणि स्वतःची देखील काळजी घ्या. धन्यवाद.